इव्हनिंग, गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग. सर्वांना शुभ संध्याकाळ. तर पाऊस कोणाकोणाकडे पडतोय बघा. मला सांगा चॅट बॉक्स मध्ये. पाऊस कोणाकोणाकडे पडतोय? आमच्याकडे खूप पाऊस आहे, नेटवर्कच नाहीये. कोणाकोणाकडे पडतोय पाऊस? चॅट बॉक्स मध्ये टाका. नीलकंठ देना, तू पुण्यातच आहेस त्यामुळे अजून कोणाकडे पडतोय पाऊस? पाऊस पडतोय, लाईट गेलेली आहे. परत व्हायरल सुरू झाले बरं का मुलांनो. काल मला फोन झाल्यानंतर आपलं सगळं रेकॉर्डिंग वगैरे केल्यानंतर आणि मला सांगत होते आमचे एक साधक की खूप व्हायरल झालेलं आहे घरात इकडं तिकडं सगळ्यांना. आणि मला पण झालं रात्री. भरभरून ताप आहे, सर्दी, खोकला, घशाला इन्फेक्शन. त्यापैकी मला सर्दी कधीच होत नाही. लाईट गेली आहे बरोबर. सर्दी मला कधीच होत नाही. क्वचित आतापर्यंत मला एक दोनच वेळा अशा आठवत आहेत. व्हिएतनामला जेव्हा मी गेले होते तिकडे एकदा सर्दी झालती आणि आता दुसरी. म्हणजे जसं मला आठवते तसं ही दुसरी वेळ सर्दी झाली आहे. तर वातावरणाची आणि मी बाहेर गेले नव्हते. अजिबात बाहेर न जाता ही सिच्युएशन आहे. घरात बसून. तर हवामान बिघडलेलं आहे. ताप मला कधीच येत नाही. आतापर्यंत बघा माझं 58 वर्ष असेल. मला जसं मोठं झालंय तसं ताप एक दोन वेळा बस. नाही ताप कधीच येत नाही. पण आलेला आहे आत्ता मला. काल आलेला आहे. सकाळी होता. गोळ्या घेतल्या पण तरी आहे. तर ही सगळी काळजी घ्यायची आहे. तर आता आपल्याला महत्वाचं तुमचा हा जो प्रोग्राम डिझाईन केलाय तो अशासाठी डिझाईन केलेला आहे की बघा मी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. पल्लवी मॅडमनी सांगितलं माझ्याबद्दल. आणि 30 वर्ष मी AISSMS पुण्याच्या नामांकित कॉलेजमध्ये होते. मी नंतर जसं जसं क्लासमध्ये जाऊ लागले तस तसं मुलांचा ऍटिट्यूडच बदललेला मला दिसू लागला. की मुलांना शिकायचं नाहीये, शिक्षणात रस नाहीये. मग त्याची कारणं मी शोधू लागले आणि मला बरीच कारणं मिळाली. की आम्ही ज्या परिस्थितीतनं गेलो, आम्हाला आई-वडील जे सांगायचे ते आम्ही करायचो. आम्ही कष्ट घ्यायचो. तर आता आई-वडिलांनी सगळं तुमच्यासाठी विश्व निर्माण करून ठेवलेलं आहे. आणि हे विश्व निर्माण केलेलं असताना तुमच्या गरजाच वेगळ्या झालेल्या आहेत. मग तुमच्या गरजा जर वेगळ्या झालेल्या आहेत, तर तुम्ही आमच्याच पद्धतीने धोपट मार्गाने का प्रवास करायचा? उलट मी आता सगळ्या तुमच्या आयांना सांगते, तुम्ही जर विचारलं घरात, तुमचे कोणते पॅरेंट्स विहंगमला जोडलेत, त्यांना मी सांगते मुलांच्या मागे लागायचं नाही. तर या अनुषंगाने हा प्रोग्राम थोडासा डिझाइन केलाय, की आपल्याला हार्डवर्क करायचं नाहीये. ना अभ्यासाचं करायचंय, ना आयुष्यात आम्ही जसं केलं हार्डवर्क करून, करून कष्ट, रक्ताचं पाणी. मी तर म्हणते मी रक्ताचं पाणी करून, करून माझं विश्व उभारलं. तसं तुम्हाला काहीच करायची गरज नाहीये. तुम्हाला स्मार्ट टेक्निक्स पाहिजेत, स्मार्ट. भले ते अभ्यासाचे असू देत, भले तुम्हाला काय हवंय ते असू देत. आणि माझ्या लक्षात आलं, माझे इंजिनिअरिंग कॉलेजचे मुलं जेव्हा मला भेटायला येतात, एक 20 वर्षांनी, 25 वर्षांनी सुद्धा मला भेटायला आलेली आहेत मुलं. 5 वर्षांनी येतात. त्यावेळेला जे म्हणजे असे सेकंड क्लास मधले मुलं असायचे, जे क्लासला यायचे नाही, जे रेग्युलॅरिटी नसायची, सबमिशन करायचे नाहीत, टर्मवर्क वेळेत करायचे नाहीत, ही मुलं कुठेतरी लाईफमध्ये चांगल्या पोझिशनवर जाऊन बसलेली आहेत. व्हाईल जे धोपट मार्गाने गोल्ड रँक सुद्धा मिळवलेली मुलं आहेत. पर्सेंटेज मिळालेत, छान जॉब मिळाले, कॅम्पसमधनं जॉब मिळाले. ही मुलं जेव्हा मला 5 वर्षांना भेटायला यायची, 5 वर्षांनी, 7 वर्षांनी, तेव्हा माझ्या लक्षात यायचं ही मुलं पुढे गेलीच नाहीयेत लाईफमध्ये. पगार आहे, फॉरेनमध्ये गेलेत. पण बाकीच्या ज्या गोष्टी म्हणतो ना आपण सर्वांगीण डेव्हलपमेंट, तर या मुलांच्या झालेल्या नाहीयेत, की जीवन म्हणजे काय? जीवनात कुठले व्हॅल्यूज पाहिजेत, हे पाहिजे, ते पाहिजे. सर्वांगीण उन्नती या मुलांनी केलेली नाही. तिथे मी विचार करू लागले, की मग मी मुलांना काय शिकवते? मी तर मुलांना पहिल्यापासून सर्वांगीण उन्नतीवर फोकस केलेला आहे. कधीच असा अभ्यास, अभ्यासाचे मार्क्स हे नाही, सगळं बाकीचं पण. आणि मग हा विचार केला, की मुलांना मी काय देतेय? गलेलठ्ठ पगार, फॉरेनमध्ये जातायत, नोकऱ्या करतायत. आई-वडील सुखी आहेत का यांचे? आई-वडील सुद्धा खूप मोठी स्वप्न रंगवतात. माझा मुलगा फॉरेनमध्ये शिकला पाहिजे. माझ्या मुलाला अशी नोकरी मिळाली पाहिजे. आय-टीत गेला पाहिजे. सगळ्यांना इंजिनिअरच करायचं असतं मुलांना. मी ज्यावेळेला USA ला गेले माझं लीडरशिप प्रोग्राममध्ये,
बघा किती 17 कंट्रीज मधनं 25 जणांची टीम निवडली होती. मला 10 लाख ग्रँड दिले होते युएसएने. की शांतता कशी निर्माण होईल इंडिया पॅसिफिक रिजन मध्ये, शांतता, म्युच्युअल अंडरस्टँडिंग, पीस, प्रोग्रेस. त्यासाठी मी जेव्हा गेले त्याला वेगळ्या वेगळ्या कंट्रीची आमची टीम होती, कोर्ट होता तो 25 जणांचा आणि 17 कंट्रीज मधून आलेले. ते मला हसायला लागले की मग काय तुझा इंडिया? त्यांना मेडिकल इंजिनिअरिंग शिवाय दुसरं काही सुचतच नाही का? मी म्हटलं आमच्याकडे असंच आहे. कुठलाही पॅरेंट असू देत, त्याला इंजिनियरच करायचं असतं. मेडिकल का नाही, तर मेडिकलला खूप पैसे असतात. जे पैसेवाले पॅरेंट्स आहेत त्यांना मेडिकलच पाठवायचं असतं मुलांना. आणि मला सगळे ते टीम माझी हसायची. म्हणे आमच्या कंट्रीमध्ये असं नाहीये. आमच्यात बघ, म्हणजे मी इंजिनियर झाले होते. त्यामुळे ते मला हसायचे. आपल्या ह्याच्याबद्दल पण हसायचे. का इंडिया धावतो इंजिनियर, इंजिनियर, इंजिनियर. तर इथे पण मी थोडासा विचार करू लागले, की हजारो टॉपिक्स असतात, हजारो एरियाज असतात. मग पॅरेंट्सला का नाही वाटत मुलांनी असं करावं? का त्या म्हणजे कोणीही असू देत, त्याला मुलगा इंजिनियरच, मुलगी इंजिनियरच. भले 40% पडलेले असू देत, भले 50% पडलेले असू देत. आणि मुलांची इच्छा असते. मुलांना मी सांगते, मला ज्या वेळेला मी हेड ऑफ डिपार्टमेंट होते 12 वर्ष आणि ज्यावेळेला असे मुलांच्या कंप्लेंट मला टीचर्स घेऊन यायचे, मी मुलांना बोलवायची. मी त्यांच्या हृदयातलं काढायची आणि मग माझ्या लक्षात यायचं, की ही मुलं आई-वडिलांच्या धाकामुळं, आई-वडिलांच्या इच्छेमुळे इंजिनिअरिंगला आली. त्यांना काही इंजिनिअरिंगमध्ये रस नाहीये. म्हणून हा फिरतोय, गावभर फिरतोय, हा क्लासमध्ये येत नाही. मग तो स्टुडंट्स मला म्हणायचा, "मला इंटरेस्ट नाहीये." माझ्या आई-वडिलांचं असं, तसं, आई-वडिलांच्यातच भेद, भांडणं आणि आई-वडिलांनीच कसं घातलं याला आणि मला काही हे शिकायचं नाहीये. मग त्यांच्या कलाकलांनी, त्यांच्या आवडी-निवडीनुसार मी त्यांना काही गोष्टी देऊ लागले. आणि ही मुलं इतकी पुढे आली ना, म्हणजे तुम्हाला सांगते खाली सेकंड क्लास असणारी मुलं सुद्धा सगळ्या गोष्टीत पुढे गेली ती. कारण त्यांची जी आवड आहे त्यांना ते करायला मिळालं. मी म्हणायची थोडं ते पण करायचं, थोडं हे पण करायचं. ॲडमिशन घेतली आहे ना आता, 2 वर्ष झाली. आता तू 3rd इयरला आहे, 2nd इयरला आहे. एखादं तर वर्ष राहिलं, नंतर तू बदल. तर इथे मला कळलं, की मी काही स्टुडंट्सला शिकवते ते योग्य नाहीये. माणसाला सुख कशात आहे तेच कळत नाही. माणूस नुसतं धावतो, धावतो, धावतो आणि हे पालक आहेत ना पालक, आम्ही पालक. आम्ही पालक सुद्धा नको त्या गोष्टींमागे धावतोय आणि तुम्हालाही धावायला लावतोय. आणि तुम्ही खूप हुशार आहात मुलांनो. तुम्हाला कळतंय, की धावायचं नाहीये, पळायचं नाहीये, स्वस्त आयुष्य काढायचंय. हे तुम्हाला कळतं, जे आम्हाला कळलं नाही माहिती. मी तर माझ्या आयुष्यात इतकी धाव-धाव, धाव-धाव, धाव-धाव ऑल्वेज टॉप 1. शाळा टॉप 1, अभ्यास टॉप 1. खेळ स्टेट लेव्हलवर मी होते 3 वर्ष. कबड्डी, स्पीचेस, इलोक्युशन्स काय नसेल तिथे मी टॉप 1 असायची. शाळांपासून ते कॉलेजमध्ये नोकरीपर्यंत टॉप 1. केवढे अवॉर्ड्स मला मिळाले. पण मला आता कळलं, की मी हे नाहक धावले. नको तिकडे धावले. तर हे तुम्हाला कळतंय मुलांनो. तर तुमच्या पालकांनी, आम्ही पालकांनी समजून घ्यावं म्हणून मी सगळ्या पालकांना तुमच्या हेच सांगत असते. तर आता आपल्याला काय करायचंय? स्मार्ट वर्क करायचं. तुमची स्वप्न काय आहेत? ही कशी मिळवायची? हे मी तुम्हाला सांगणार आहे. भले तुमचं काहीही स्वप्न असू देत. आता अभ्यासाच्या बाबतीत मी विचारलं होतं कुठला विषय अवघड जातो. तर बऱ्याच जणांनी फिजिक्स लिहिलेलं आहे. आता बघा ओंकार का घातला आपण? फिजिक्स हा जर विषय धरला, तर त्या फिजिक्सला आकलन पण लागतं. समजा आता एखादं ट्यूबलाईट घेऊ आपण. ट्यूबलाईट कशी वर्क होते? मग ते एटॉम कसा, इलेक्ट्रॉन कसा एक्साइटेड स्टेजला जातो. मग व्होल्टेज कसं हाय होतं. मग स्पार्क कसा पडतो ट्यूबलाईटमध्ये. हे सगळं इमॅजिनरी आहे. तुम्ही एटॉम बघितला नाहीये, तुम्ही इलेक्ट्रॉन बघितला नाही, प्रोटॉन बघितलं नाही. तुम्हाला सगळं इमॅजिनरीच लक्षात ठेवावं लागतं. आणि इथे घोकंपट्टी चालत नाही फिजिक्सला. केमिस्ट्रीला घोकंपट्टी चालते. धडा, धडा, धडा सगळं नुसतं पाठ केलं होऊन जातं. फिजिक्सला घोकंपट्टी चालत नाही. फिजिक्सला इंटरप्रिटेशन लागतं. समज लागती, आकलन लागतं. म्हणजे आकलन एक पाहिजे, लक्षात राहणं म्हणजे स्मरणशक्ती एक पाहिजे. मग हे आकलन आणि स्मरणशक्ती ओंकार देतो आपल्याला. तुम्हाला कालच मॅडमनी सांगितलंय. ओंकारामुळं आकलन शक्ती पण चांगली होते, बुद्धी वाढते, स्मरणशक्ती चांगली होते आणि तिसरं म्हणजे कॉन्सन्ट्रेशन.
तर बघा आता समजा ट्यूबलाईटचं आपण एखादं फंक्शनिंग वाचतोय. 1-2 पानं आहेत. हाऊ ट्यूबलाईट वर्क्स. तुम्ही फिजिक्स दिल्यामुळे मी त्याचं उदाहरण घेतलंय. आता तुम्हाला खूप सुंदर स्मार्ट टेक्निक शिकवणार आहे. आणि तुम्ही जर स्मार्ट टेक्निक लक्षात राहिले, ही IITचे वगैरे सुद्धा मुलं याच्या टेक्निक्सनी टॉप येतात. जे मी माझ्या क्लासमध्ये शिकवायचे आणि मुलांना डिस्क्रिप्टिव्ह सब्जेक्ट असला, तरी सुद्धा 98, 100 पैकी मार्क पडायचे. 98, 96, 97. हे का पडायचे? तर स्मार्ट वर्क आम्ही करायचो. तर तुमचा प्रश्न लिहून घ्या. अजून एक प्रश्न, अवघड सब्जेक्ट दिला. आता दुसरा प्रश्न तुम्ही लिहून घ्या, की तुम्हाला अभ्यासात नक्की काय आता सगळा अभ्यासच नाही घेणार आहे मी, गेम्स पण घेणार आहे. तुम्हाला अभ्यासात नक्की काय प्रॉब्लेम आहे तो लिहा. लिहा तुम्ही. मला उद्या सांगा नाहीतर ग्रुपवर टाका. अभ्यासात लक्षात नाही राहते का हा एक प्रॉब्लेम आहे. आणि मी या प्रॉब्लेमवर मुलांना खूप सोपे वेगळे टेक्निक्स दिलेत. उदाहरणार्थ फुलं न्यायची, उदाहरणार्थ पाण्याचा ग्लास ठेवायचा, 10-10 मिनिटांनी पाणी प्यायचं. असले सोपे टेक्निक्स आहेत. वंडर्स करतात ते. हेच शिकायचंय आपल्याला. तर तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे, की लक्षात राहत नाही का? हा एक. दुसरं समजत नाही का? आकलनच होत नाहीये. तिसरं कॉन्सन्ट्रेशन नाहीये आणि चौथं भीती वाटते, की मी सगळं करतो. माझा सगळा अभ्यास झालेला असतो. पण तिथे पेपरला गेलो की विसरून जातो. तुम्हाला माहिती का ब्रेनमध्ये आहे ना, जी माहिती आपण पाठ करतो किंवा साठवून ठेवतो, ती इकडं यायला लिहिण्यासाठी एका वेगळ्या कंपार्टमेंटमध्ये वेगळ्या ब्रेनच्या भागात यावी लागते. आणि जर भीती असेल ना, तर ते ब्लॉक होतं. केमिकल्सनी ब्लॉकच होतं. ट्रान्सफरच होऊ शकत नाही. इकडनं तिकडं तुम्ही भले दगड फोडा, ब्रेन फोडा, काही करा. भीती आणली तर हे केमिकल सिक्रेट होऊन ब्लॉक होतं. म्हणजे ट्रान्सफर जे होतं इथून तिथे तेच ब्लॉक होतं. मग कसलं दगडाचं आठवणार आहे तुम्हाला तिथे नाही आठवणार. म्हणजे कुठल्याही परिस्थितीत भीती नको, टेन्शन नको. मग हे न येऊ नये म्हणून मी काही टेक्निक सांगणार आहे. पण तुमचे काय प्रॉब्लेम आहेत हे मी 4 डिफाईन केलेत. तुम्ही सांगा आणि तिथे ग्रुपवर म्हणजे उद्या किंवा परवा आपण ह्याच्यावर बोलू. तर चला आता थोडंसं मी शेअरिंग करते. हे झालं टेक्निकबद्दल. आता हे जे काही आपण शिकवतोय, समजा आता काल अर्चना मॅडमनी तुम्हाला शिकवले, की लाईनच्या पॅटर्न शिकवले. लाईनचे पॅटर्न्स काय आहे? हे ड्रॉइंग नाहीये केवळ, लक्षात घ्या. एक महत्वाचं लक्षात ठेवायचं इथे, तुम्हाला घोकंपट्टी नाही करायची आहे. तुम्हाला हार्डवर्क नाही करायचंय. तुम्हाला स्मार्ट वर्क करायचंय. मग केव्हा अभ्यासात चांगले मार्क पडणार आहे? जेव्हा उजवा मेंदू वापरला तर अभ्यासात चांगले मार्क पडणार आहे. मग उजवा मेंदू वापरायचा म्हणजे काय? तर आता फिजिक्स एकच उदाहरण घेतलं मी ट्यूबलाईट ऑपरेशन. मग ट्यूबलाईट ऑपरेशन समजतच नाही तर पाठ करून काय उपयोग आहे? मग समजलं पाहिजे. मग पाठ केलं पाहिजे. मग ते आठवलं पाहिजे. मग लिहिलं पाहिजे. याच्यामध्ये जर स्मार्ट वर्क केलं तर सगळं लक्षात राहतं. लक्षात राहण्याचे टेक्निक्स आहेत. त्याला मी मेमोरायझेशन टेक्निक्स म्हणते. आता मेमोरायझेशन टेक्निक्समध्ये तुम्ही जर मेमरी मॅप टेक्निक वापरलं, मेमरी मॅपिंग म्हणतात त्याला, तर खूप काही सगळं लक्षात राहतं. चित्रांमध्ये लक्षात ठेवायचं. एखादी स्टोरी पिक्चरची आठवा. एखादं नोव्हेल तुम्ही वाचताय. त्या नोव्हेलचं तुम्हाला बारीक-सारीक सांगता येणार आहे का? हा कुठं गेला होता, त्याचा शर्ट कसा होता, तिची हेअरस्टाईल काय होती, कुठल्या रंगाची साडी घातली, आजूबाजूला सीन काय होता, हे सगळं तुम्ही व्यवस्थित सांगू शकणार आहे का? वाचलं एखादं नोव्हेल तर? नाही. पण तेच तुम्ही पिक्चर बघितला, सिनेमा बघितला, तर सगळं ए टू झेड सांगणार. हेअरस्टाईल सांगणार, खांद्यावरचा पदर पडला होता, उडत होता, हे पण सांगणार. याचा अर्थ जेव्हा आपण चित्र स्वरूपात बघतो, त्यावेळेला सगळं काही आपल्या लक्षात छान राहतं. मग अभ्यासात राइट ब्रेन म्हणजे चित्र बघणे. मग काल मॅडमनी चित्र काढायला शिकवली, म्हणजे राइट ब्रेन ॲक्टिव्हेट केला. पण चित्र काढणं वेगळं आणि चित्र बघणं वेगळं. आता आइन्स्टाईन शास्त्रज्ञ खूप प्रसिद्ध होता. आइन्स्टाईन शास्त्रज्ञांनी एक वाक्य सांगितले, जीवनात तुम्हाला काही हवंय ना, काही हवं असेल, भलं तुम्हाला लॅपटॉप हवाय, भलं तुम्हाला एखादा गेम हवाय, भलं तुम्हाला एखादं वाटेल ते हवंय. ते तुम्हाला मिळवायचे टेक्निक्स इथे आपण बघणार आहोत. कुठे ॲडमिशन हवी आहे, कुठल्या कॉलेजमध्ये जायचंय, कुठल्या कॉलेजमध्ये शिकायचं, काय तुमची स्वप्न असतील ती. ती पण लिहा 2-3 स्वप्न. तर याच्यामध्ये हे मिळवायचं कसं? सगळ्या ठिकाणी आइन्स्टाईनचं प्रिन्सिपल वापरायचं जीवनामध्ये. इमॅजिनेशन इज एव्हरीथिंग.
इमॅजिनेशन इज एव्हरीथिंग. आणि जर इमॅजिन करता आलं, कल्पना करता आली, तर सगळी रियालिटी बनणार आहे. म्हणजे जे काही पिक्चर हवे, लॅपटॉप हवाय, व्हिडिओ गेम हवी, आयफोन हवाय, समजा आयफोन हवाय, तुम्हाला जे काही हवंय ते तुम्ही कल्पना करा, चित्र टाका मेंदूमध्ये, राईट ब्रेन वापरा. की आयफोन माझा ब्ल्यू कलरचा, ग्रे कलरचा, ब्लॅक कलरचा, माझा पीसी काळा, माझा पीसी व्हाईट, माझा पीसी लॅपटॉप, पीसी म्हणते लॅपटॉप लिनो, माझा लॅपटॉप एचपी. हे चित्र डोक्यात टाका. आणि हे चित्र ज्या वेळेला बघायला लागला की माझ्या लॅपटॉपवर मी काम करते, माझ्या आयफोन मी काम करते, तर एक दिवस रियालिटी बनणार आहे ती. म्हणजे इतकी सोपी ही टेक्निक्स आहेत. याच्यासाठी तुम्हाला कल्पना करता आल्या पाहिजे, बघता आलं पाहिजे. आपण काल बघितली ट्रेन, मॅडमनी किती आयडिया सांगितल्या. लेफ्ट साइड, राईट साइड मधला तो 60 डिग्रीच्या रेल लाईन्स मारायच्या. हे किती टेक्निक छान आहे. हे दिसलं पाहिजे ना तुम्हाला जसंच्या तसं. म्हणजे लॅपटॉप, आयफोन तुम्ही बघितलं पाहिजे. ग्रे कलरचा आयफोन हवाय का, USA वरनं आलेला हवाय का, इंडियातला हवाय, हे बघता आलं पाहिजे तुम्हाला. आणि नुसतं कल्पनेने बघत बसा, की ते भराभर तुम्हाला गोष्टी मिळतायत. ते बघा. चला आता मी काही शेअर करते थोडस. आणि मग शेअरिंग मॅडम मला होस्ट करता का? रिक्लेम होस्ट करते मी. ठीक आहे, मी रिक्लेम होस्ट केलं. मी शेअर करते. तर हो हे चालेल. सगळं आपण एक वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बघणार आहोत. दिसते का माझी स्लाइड? तर बघा हा मुलांनो, आता आपण मी ब्रेन डेव्हलपमेंट, मेंदू विकास वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपल्याला सगळं मिळवायचं कसं ते घेणार आहे. कॉन्सन्ट्रेशन टेक्निक, ब्रेन स्किल डेव्हलपमेंट, मेडिटेशन घेणार. मेडिटेशन शिवाय तर तुम्हाला हवं ते काही लवकर मिळणारच नाही. मी माझ्या इंजिनिअरिंगच्या स्टुडंट्सला सांगायची, तुम्ही आयुष्यात काहीही करू नका, फक्त मेडिटेशन करा. आणि आयुष्यात जर तुम्ही मेडिटेशन फक्त केलं, तर तुम्हाला जे काही हवे ते सगळं मिळणार आहे. सगळं काय वाटेल ते असू दे. कारण हे मॅजिकल टेक्निक आहे, आपला ऑराच बदलवत. आपला ऑरा, आपण 6 फूट आहे, दिसतो तेवढं नाही, आपण असं 6 फूट आहे. आणि मेडिटेशननी हे 6 फूट बदलतं. मग आई ऐकायला लागते, वडील ऐकायला लागतात, फ्रेंड्स ऐकायला लागतात, सगळं काही मनासारखं व्हायला लागतं. तर हे मेडिटेशन मॅजिक करतं. आणि जे जे मुलं माझं ऐकून मेडिटेशनला लागले त्यांना अवॉर्ड्स मिळाले, स्कॉलरशिप मिळाल्या, फॉरेनला ऍडमिशन्स मिळाल्या, आणि मला नंतर भेटूही लागले. तर हे तुम्ही ठरवा, तुम्हाला सोपं काही हवंय का, का अवघड सगळं हवंय. तर आता जर तुम्हाला अभ्यास जर म्हटलं तर शिकायचं कसं, तर बघा आपण शिकतो कसं तेच समजून घेतलं ना की लगेच तुमच्या लक्षात येईल की फिजिक्स कसं सोपं जाईल. पहिलं 5% आपलं शिकणं फक्त लेक्चर मधनं होतं. की तुम्ही लेक्चर, म्हणून तर माझी मुलं ज्या वेळेला लेक्चर अटेंड नाही करायची, टॉपर यायची ती लेक्चर अटेंड न करता. कारण 5% तर शिकणं हे लेक्चर मधनं होतं. मी टीचरला सांगायचे, कशाला मागे लागता, मुलं नाही आली तर ते घरी काय करतायत बघा, त्यांच्या आवडीचं त्यांना करू द्यात, दुसरं काही करू द्यात. लेक्चर मधनं काहीही शिकवणूक मिळत नाही. 5%. रीडिंग, तुम्ही स्वतः लेक्चरला नाही आला, तुम्ही स्वतः घरात बसून वाचलं, तर तुमचं लर्निंग 10% होणार आहे. तुम्ही आता ऍडो व्हिज्युअल वापरलं, समजा आता तुम्हाला ट्यूबलाईटचं फंक्शन कळत नाही, टाका ना युट्यूबवर हाऊ ट्यूबलाईट वर्क्स, बघा ऑडिओ व्हिज्युअल. आज किती अॅनिमेशनचे व्हिडिओ आहेत. गेम तुम्ही खेळत बसता, काही बघत बसता, त्याऐवजी एखादं ट्यूबलाईट फंक्शनिंग बघा, फिजिक्सचे कन्सेप्ट बघा, जे अवघड जाते ते. ऑडिओ व्हिज्युअल म्हणजे तुम्हाला आवाज आणि व्हिज्युअल दिसतं, तिथे सगळा ऍटम कसा एक्साइटेड होतो, इलेक्ट्रॉन पडला त्याच्यावर की कसा ट्रिगर होतो, तिथल्या शेलच्या शेवटच्या इलेक्ट्रॉन, सगळं काही आता अवेलेबल आहे. त्यांनी 20% लर्निंग होणार आहे. आणि एकदा का ते बघितलं, एक्सायटेशन स्टेट हे ते सगळे फिजिक्सचे कन्सेप्ट क्लिअर होऊन जाणार आहेत. तर ऑडिओ व्हिज्युअल वापरलं तर 20% तुमचं लर्निंग फास्ट होणार आहे. इंटरेस्टिंग, वाचण्यापेक्षा ते इंटरेस्टिंग आहे. लेक्चर ऐकण्यापेक्षा, बोरिंग पेक्षा ते खूप छान आहे.
20% आणि हे मी माझ्या सगळ्या क्लासरूम मध्ये वापरायची बरं का. त्यामुळं मुलांच्या खूप लर्निंग जास्त असायचं. आता 30% डेमॉन्स्ट्रेशन होतं. मी मुलांना काही टास्क द्यायची, की तुम्ही मला दाखवा, काही पण दाखवा, चित्र काढून दाखवा. मी व्हिडिओ मुलांना करायला लावायचे. मुलं व्हिडिओ पण सुंदर करायची. मी असाइनमेंट्स असले फालतू कधी असाइनमेंट्स घेतल्या नाही. हे लिहून आणा, ते लिहून आणा. जे बुल वर्क असतं, सगळं कॉपी वर्क असतं. माझे असाइनमेंट प्रत्येकाच्या वेगळ्या असायचे. मी मुलांना व्हिडिओ करा म्हणायची, डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवा मला. 30% लर्निंग होतं. डिस्कशन करायची क्लासमध्ये, ग्रुपच्या ग्रुप, कॉलम टू कॉलम मी डिस्कशन करायची. कॉलम ए, कॉलम बी, कॉलम सी शिकवतानाच. ज्या वेळेला बाकीच्या टीचरला सांगायचे ते म्हणायचे पोर्शन कसा होणार. पोर्शन महत्वाचं नाहीये कव्हर करणं. इथे सुद्धा बघा, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मी फॉरेनमध्ये शिकले. USA मध्ये ज्यावेळेला माझं लिडरशिपचं ट्रेनिंग होतं, त्यावेळेला जगातले नामवंत ट्रेनर्स आले होते तिथे. आणि तिथे आपले इंडियन स्टाईल सारखं कोणी शिकवतच नाही, तुम्हाला सांगताय. आपली इंडियन स्टाईल शिकवण्याची कशी, आता समजा अर्ध्या तासाचं हे आपलं सेशन आहे. तर अर्धा तास ते नुसतं बोलणार 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 आणि विद्यार्थ्यांनी नुसतं ऐकायचं ऐकायचं ऐकायचं. अशी आपली स्टाईल आहे. मग बोर होतं, मग किती कंटेंट बसणार आहे डोक्यामध्ये बघा, 5%च बसणार आहे. तुम्हालाही समजतं, तुम्ही किती वेळ ऐकू शकता. इव्हन आम्ही सुद्धा बसलो ऐकायला तर आमचंही ऐकणं नाही होत. तर हे जगातनं आलेले ट्रेनर आहेत ना, ते 5 किंवा 10 मिनिटं फक्त बोलायचे अर्ध्या तासामध्ये आणि बाकी 20 मिनिटं सगळं मुलांना करायला लावायचे, म्हणजे आम्हाला. त्यामुळं मी बघितलं, की अरे इंडियन स्टाईलनी कोणीच शिकवत नाहीये. त्यांच्या शिकवण्याच्या मेथड सगळ्या वेगळ्या आहेत. या सगळ्या आहेत. ते व्हिडिओ दाखवायचे, आम्हाला काही टास्क द्यायचे, आम्हाला करायला लावायचे, आम्हाला डिस्कशन. रस्त्यावर तर रस्त्यावर बसायला लावायचे माहिती आम्हाला. आम्ही एखादी व्हिजिट करून आलो, एखाद्या बँकिंग सेक्टरला भेट दिली, एखाद्या कंपनीत भेट दिली, लगेच रस्त्यावर बसवायचे आम्हाला. करा डिस्कशन, करा डिस्कशन. आपल्याला हे जमत नाही इथे इंडियनमध्ये. बोला म्हटलं तर कोणी बोलणारच नाही. डिस्कशन, कारण आपली जडणघडणच तशी आहे. मग आपली स्किल कशी डेव्हलप होणार आहे जर डिस्कशन आपल्याला जमत नाही. तर ग्रुप डिस्कशन आपण इंटरव्ह्यू ज्याला एम्प्लॉयमेंटचा होईल, ग्रुप डिस्कशन मधनं राऊंड मधनं आपण वगळले जाणार आहोत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कोणाला चांगले जॉब मिळतात, कोणाचे चांगले जॉब टिकून राहतात, तर हे सगळे स्किल असावे लागतात. तुम्हाला डिस्कशन जमतं का, तुम्ही ओपन करता का तुमचं. आणि बघा, प्रॅक्टिस डुईंग. तुम्ही केलं पाहिजे. प्रॅक्टिस प्रॅक्टिस करा 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 हाताने. म्हणून माझं लेक्चरमध्ये हात वापर होता, हँड वापर होता आणि हात पण वापर होता. हृदय सुद्धा वापरलं गेलं पाहिजे आपल्या स्टुडंट्सच्या सेशनमध्ये, लेक्चरमध्ये. तर हे 3H वापरलं की लर्निंग जास्त होतं. आणि टीचिंग ऑदर्स, दुसऱ्यांना जर काही आपण शिकवायला गेलो तर 90% आपलं लर्निंग होतं. म्हणून तर मी हे सगळं, मला जे काही शिकायचं ते मी दुसऱ्यांना शिकवत बसते. का तर माझं पण होतं वाचन आणि मला पण लर्निंग होतं. म्हणजे हे टीचिंग लर्निंग एक एक टास्क आहे. तर इथे जर बघितलं तर लर्निंग आउटकम तुमचं ऍक्टिव्ह लर्निंग केव्हा होणार आहे, या ह्यानेच होणार आहे. आणि हायर लेव्हलला जेव्हा तुम्ही 12वी नंतर कॉलेजला येणार आहात, फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला येणार आहात, सेकंड इयरला जाणार आहात कॉलेजच्या, तिथे तुम्हाला हे असलं डिफाईन लिस्ट, घोकमपट्टी नसते बघा, लक्षात ठेवा. घोकमपट्टी नसते इथे. तुम्हाला अनालाइज करावं लागतं, अप्लाय क्रिएट करावं लागतं, इव्हॅल्युएट करावं लागतं. म्हणजे पार्टिसिपेट हँड्स, बघा, डिझाईन कोलॅबरेटिव्ह लेसन्स, हे सगळं करावं लागतं हायर लेवलला. इथे हे सगळं जमत नाही, कारण आम्ही बघितलं रँकर असले गोल्ड मेडलिस्ट 12वीचे, तुम्हाला 98% असतील काय त्या 12वीच्या याला मार्क नाहीत. लक्षात घ्या, अर्थ काहीच नाहीये. आपण आणि पालकांनी काही फुशर काय मारायला नको. 95%, 98% वालेले 12वीत लगेच फर्स्ट इयरला फेल होतात मॅथ्सला. कारण हे काहीच नसतं शिकवलेलं शाळांमध्ये. तर खूप वाईट अवस्था आहे. तर आता तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला कुठं कुठं फोकस द्यायचा आहे. IQ म्हणजे तुमचा इंटेलिजंट क्वेश्चन तुम्हाला माहितीये. पण मी म्हणते इंटेलिजंट क्वेश्चन पेक्षा EQ आणि SQ ला फोकस हवाय. मग EQ काय, तर इमोशनल क्वेश्चन. आणि SQ म्हणजे सोशल क्वेश्चन किंवा स्पिरिच्युअल आपण म्हणते. स्पिरिच्युअल मुळे सोशल क्वेश्चन डेव्हलप होतं. मी म्हटलं ना, मेडिटेशनमुळे हे सगळं डेव्हलप होतं. आता IQ म्हणजे तुमची इंटेलेक्च्युअल लेव्हल असते. पण एखादा मुलगा जर घेतला, त्याची जर लाईफ स्टोरी बघितली 15 वर्षाची, 20 वर्षाची, जर IQ हायर असेल तर त्याला चांगला जॉब नसतो.
तो जॉबमध्ये टिकलेला नसतो. काय ते इंटेलिजंट क्वेश्चनचा उपयोग, काय ते 98-100%चा उपयोग, काही नसतो. पुढे हा माणूस पुढे जात नाही. पुढं कोण जातं? जीवनात कोण चमकतो? ज्याचा इमोशनल क्वेश्चन चांगला आहे, एसक्यू चांगला आहे. आता इमोशनल म्हणजे काय? उदाहरणार्थ इंटरव्ह्यूला हे सगळं आजकाल चेक करतात आणि ह्याला फोकस देतात. उदाहरणार्थ बघा, समजा तुम्ही इंटरव्ह्यूला गेला. एक 3 लोकांचं पॅनल बसले. हे सगळे टेक्निक मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही चांगला रिस्पॉन्स दिला ना, तर समोर बसलेल्या इंटरव्ह्यू घेणाऱ्याला कसं जिंकायचं ते मी सांगणार आहे. ओरल घेणाऱ्याला कसं जिंकायचं ते मी सांगणार आहे. तुम्ही इंटरेस्ट नाही दाखवलं, मी काही देऊ शकणार नाही, लक्षात घ्या. आणि हे टेक्निक म्हणजे खूप सोपे आहेत. प्रूव्हन टेक्निक्स आहेत. मी 20 वर्ष वापरलेले आहेत माझ्या स्टुडंट्सवर. तर इथे समजा आता तुम्ही इंटरव्ह्यूला बसलात आणि 3 लोक इंटरव्ह्यू घेतात. आता तुम्ही मे आय कम इन म्हटलात समजा, तर ते तुम्हाला नाही लक्ष देणार नाही. काहीतरी दुसरा येऊन गेलाय त्याचंच डिस्कशन करणार, काय करणार आणि मग तुमच्या चेहऱ्याचं निरीक्षण करणार. तुमचा चेहरा काय सांगतोय? तुम्ही इरिटेशन झालायत का? तुमचा चेहरा बदललाय का? तुमच्या चेहऱ्यावर अजूनही रिस्पेक्ट आहे का? आणि खूप हुशार मुलांना तर ते जरूर अशा टेस्ट घेतात EQ आणि SQच्या. मग 15 मिनिटं येच म्हणणार नाही, गप्पाच होणार, गप्पाच होणार. मग तुमच्या प्रतिक्रिया बघणार. मग तुमचं आहे का इमोशनल क्वेश्चन, की तुम्ही स्टेबल आहात, काहीच झालेलं नाहीये. तुम्ही मस्त बाजूलाच उभं राहिलाय, वाट बघतच नाही. काही लोक इरिटेशन, मे कमी सारखं तिथेच उभं राहणार, बघत राहणार. मला लवकर बोलवलं पाहिजे, मला लवकर बोलवलं पाहिजे, असं करणार. तुम्ही फेल होणार त्याच्यात. बरं, आता आलात, तुम्हाला बसा म्हणणारच नाही. मग बसा नाही म्हटलं तर तुम्ही काय करता? लगेच बसता? किंवा मे आय सिट म्हणता? किंवा काय करता? हे सगळं ऑब्झर्वेशन असतं आणि मग तुम्हाला खूप चीड येणाऱ्या गोष्टी ते करतात. खूप चीड, कारण तुमचा इक्यू बघायचा असतो. तुमचं इमोशनल क्वेश्चन, तुम्ही टेम्पर कसा हँडल करता? तुम्हाला वेटिंग जमतं का? तुमचं इरिटेशन लेवल काय? तुमचे फेस इमोशन्स तुम्ही कंट्रोल करता का? फेसवर दाखवताय का? हे सगळं बघतात. तिथेच तुम्ही रिजेक्ट होता. आता एसक्यू म्हणजे ग्रुप डिस्कशन. एखाद्या मुलांची 10 मुलांना बोलवले तिथे आणि ग्रुप डिस्कशनचा राउंड असतो. कुठलाही टॉपिक देता. मग तुम्हाला माहितीच नाही, तुम्ही वाचलंच नाही, पण तुमचा चेहरा भावसळल्यासारखा झालाय का? तुमचं कॉन्फिडन्स लेवल डाऊन झाली आहे का? तुम्ही मस्त मारे आला होता पॉश सगळं ड्रेस अप करून हे करून आणि ग्रुप डिस्कशनला दिला काहीतरी टॉपिक, इकॉनॉमिक्स ऑफ इंडिया. आणि मग काय तुम्ही बघत बसणार असं तसं काहीतरी काहीतरी काहीतरी. हे सगळं ऑब्झर्व केलं जातं. एसक्यू काय? काही मुलं एवढी स्मार्ट असतात, स्वतःला काही माहिती नसू तुमचे एक्सप्रेशन्स ते लपवतात. उलट असं दाखवतात, की मला सगळं माहितीये पण मी शांत बसलोय. मला सगळं माहितीये पण मी शांत बसलोय. आणि मग एखादा बोलला, की त्याचंच इंटरप्रिटेशन, त्याचंच इव्हॅल्युएशन करून तो माणूस स्वतः लॉजिकली ऍड करून एक उदाहरणं देऊन त्याच्यावरच बोलतो. वेगळं तो काहीच बोललेलं नाही. त्या बोलणाऱ्याच घेतलाय पॉइंट, पण एक्झाम्पल देऊन वेगळं इंटरप्रिटेशन करून बोलतो. आणि मग तो मुलगा जॉब मिळवून जातो. प्रोजेक्टलाही असंच होतं. प्रोजेक्टला मुलं मर मरतात, प्रोजेक्ट करतात, करतात, करतात. प्रेझेंटेशन ज्याचं होतं त्याला 90च्या वर मार्क मिळतात. आलेला एक्झामिनर काय म्हणतो? त्याला काय बोलताच नाही आलं. अहो त्याने केलं असेल, पण कुठं काय बोलला? मी आलीये. तुम्हाला प्रेझेंट करता आलं का? तुमचा कॉन्फिडन्स चांगला होता का? आणि काही मुलं वर्षभर प्रोजेक्टला आलेले नसतात, उगवलेली नसतात. कसं तरी ग्रुपमध्ये घेतलेलं असतं आणि तो मारे प्रेझेंटेशन करून दणदण मार्क मिळवून जातो 90च्या वर. काही वेळेला एक्झामिन चार चौघात कसे वागता? तुम्हाला एकमेकांना बरं, आता काही वेळेला ओरल चालली आहे समजा. ओरलला दोघं दोघं असतात आमच्याकडं, तुमच्याकडं नाही माहिती. तर ओरलला दोघं आले आणि आता मी इकडे लेफ्टच्या माणसाला प्रश्न विचारते स्टुडंटला आणि त्याला येत नाही तर राईट वाला बोलतोय 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 त्याला डॉमिनेट करतोय. हायेस्ट तो नाही येत, लक्षात घ्या. तो डॉमिनेट करतोय ना, ओव्हर कॉन्फिडन्स दाखवतोय, शहाणपणा दाखवतोय. त्याला बिचाऱ्याला ऍडजस्ट करून घेत नाहीये स्वतःच्या आपल्या कलिगला, पार्टनरला. तो त्याला डॉमिनेट करतोय, स्वतःची हुशारी दाखवतो, तो हायेस्टच येत नाही. व्हाईल हा प करत बोलतोय, त्याचा कॉन्फिडन्स नाहीये, पण त्याला हायेस्ट दिलं जातं कारण त्याचं इंटलेक्च्युअल लेव्हल म्हणा किंवा लागतं.
आणि हा वर्गामध्ये तुम्ही जेव्हा पुढे येता, काही ऍक्टिव्हिटी करता, त्याच वेळेला एसक्यू डेव्हलप होतो. किंवा मेडिटेशननी तुमचे हे तिन्ही आयक्यू सुंदर डेव्हलप होतात मेडिटेशननी. तुम्हाला तुम्हाला फक्त 15-20 मिनिटं मेडिटेशन करायचं. तर आज आपण थोडस मेडिटेशन करणार आहोत. चला, आपल्याला हे फोकस करायचंय. आणि मेडिटेशन करायला लागलं की आपोआप सगळं कसं बदलतं, काहीच करावं नाही लागत तुम्हाला दुसरं, माहिती का? तर चला, डेव्हलपमेंटसाठी या ब्रेन म्युझिक तुम्ही रात्री झोपताना लावले तर तुमच्या ब्रेनची फ्रिक्वेन्सी बदलणार आहे. कारण आईन्स्टाईननी सांगितलंय, तुम्हाला एखादी वस्तू हवी आहे, समजा तुम्हाला आयफोन हवा आहे, त्या आयफोनची फ्रिक्वेन्सी किती आहे? तुम्हाला लॅपटॉप हवाय, त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे? तर तुमची स्वतःची फ्रिक्वेन्सी, व्हायब्रेशन्स आणि एनर्जी तुम्हाला हव्या असलेल्या वस्तू बरोबर मॅच करायची. जेव्हा तुमची एनर्जी, फ्रिक्वेन्सी, व्हायब्रेशन त्या लॅपटॉप एवढे होतात, त्या आयफोन एवढे होतात, द रियालिटी इज इन युअर हँड. रियालिटी लगेच बनते. मग आम्ही काय करतो, आम्ही हे सगळे टेक्निक शिकवतो की आपली एनर्जी कशी बदलायची. एनर्जी शिवाय काहीच नाहीये जगामध्ये. एव्हरीथिंग इज एनर्जी. सगळे व्हायब्रेशन्स आहेत, वेव्ह आहेत, सगळं फिजिक्सच आहे. आता जुनं फिजिक्स सगळं बाहेर पडलं, सगळं ते डिमोलिश झालं जुनं फिजिक्स. सगळे फिजिक्सचे फंडा सगळे गेले, बदललेत. तर ह्या फिजिक्सला आपण क्वांटम फिजिक्सला समजून घेतलं पाहिजे. क्वांटम फिजिक्स मध्ये तुम्ही बघितलं, सगळ्या वेव्हज आहेत, सगळ्या आता म्हणजे वेव्हज आहेत, वेव्हज. पार्टिकल नाही तर वेव्हज आहेत. मग या वेव्हज तुम्ही निसर्गात टाकायच्यात, तुमच्या ब्रेन मध्ये घ्यायच्यात आणि निसर्गात सोडायच्या. लॅपटॉप लगेच हातात येणार, काय असेल ते हातात येणार, त्या फ्रिक्वेन्सीला तुम्ही नेलं तर. मग एनर्जी कशी बदलती, तर मेडिटेशननी एनर्जी एकदम हाय बनते. मेडिटेशनने हा चमत्कार होतो, आपली एनर्जीच वाढायला सुरुवात होते. आणि मग जर का एखादी एनर्जी आपली जास्त आहे, तर त्या एनर्जीच्या रिलेटेडच आयुष्यात प्रसंग येतात. माझी एनर्जी आता कमी आहे, मी डाऊन आहे, मला ताप आहे, लक्षात घ्या. ताप आहे, माझं घशाला इन्फेक्शन झालंय, सर्दी झाली आहे. तर इथे माझी एनर्जी आता लो आहे. मग माझ्या आयुष्यात लोच घटना घडणार, लक्षात घ्या. पण आता मला हे माहितीये, त्यामुळे कालपासून मी जास्त मेडिटेशन करतेय. का तर माझी एनर्जी जी डाऊन झाली ती मला मेंटेन केली तरच मी चांगली राहणार आहे. म्हणजे आयुष्यात चांगले प्रसंग, नाही तर या डाऊन, या माझ्या बरं नसल्यामुळे माझ्या आयुष्यात काही काही वाईट घटना घडू शकतात. आपली जी एनर्जी ती आपण अट्रॅक्ट करतो, लक्षात घ्या, निसर्गातून. म्हणून एनर्जी हायर ठेवायचं एकमेव साधन म्हणजे मेडिटेशन. मग म्युझिक लावायचे. आता या म्युझिकच्या फ्रिक्वेन्सी आहेत ना, या खूप काम करतात. ते पण मी तुम्हाला सांगणार आहे कसं ब्रेनवर वर्क होतं. आता इथे ब्रेनचे जे काही तुमचे पार्ट्स आहेत, काही कमी पडतं, तुम्हाला अक्कल नाही, तुम्हाला मेमोरायझेशन स्किल नाहीये, तुम्हाला प्रेझेंट करता येत नाही, तुम्हाला एक्सप्रेस करता येत नाहीये, तर हे सगळे मेंदूचे पार्ट ऍक्टिव्हेट होतात. ओंकाराने सुद्धा हायपोथॅलॅमस, पिट्युटरी ग्लॅन्ड, पिनियल ग्लॅन्ड ना, तुम्ही बघा, म लॉंग म्हणा. आता मॅडम च्या ह्याच्यात ऑनलाईन मध्ये म येत नाही, तुम्ही म्हणून बघा ओम. मग लॉंग आला की तरंगाच्या तरंग मेंदूमध्ये तयार होतात. आणि सागरात जशा लाटा वर खाली होतात, तशा मेंदूत आपल्या लाटा ओंकाराने मनी व्हायला लागतात, बघा तुम्ही. म्हणजे तुमच्या हायपोथॅलॅमस, पिट्युटरी, पिनियल ग्लॅन्डला ऍक्टिव्हेशन सुरू होतं. मग हे सगळं मेंदूचं फंक्शनिंग चांगलं व्हायला लागतंय. 10 मिनिटं ओंकार करायचंय तुम्हाला. तर आता हे बिनॉरल बीट्स जे आहेत, आता उद्याच घेऊयात आपण, वेळ संपली, उद्या सुरू करू मेडिटेशन. तर बिनॉरल बीट्स, आता काही म्युझिक मी ब्रेनच्या डेव्हलपमेंटसाठी घेतलेत. हे तुम्ही नुसतं ऐकायचं, रात्री अभ्यास करताना लावा, तुम्ही काही खेळताय गेम तेव्हा लावा. जसं मी तुम्हाला प्रज्ञाविवर्धन स्तोत्र पण सांगितलं, नुसतं लावा. अहो, किती रडायला येतं बघा त्यांनी. प्रज्ञाविवर्धन स्तोत्र मी जे टाकले तुम्हाला, किती इमोशन्स क्रिएट होतात बघा ना. त्यांनीच आपल्यामध्ये खूप छान 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 इमोशन्स तयार होतात. इथे सुद्धा या बिनॉरल बिट्स आहेत ना, आपण उद्या ध्यान करायचं याने. या बिनॉरल बिट्सनी तुमच्या मेंदूमध्ये काय काय व्हायला लागणार आहे. किती सोपं आहे, लक्षात घ्या. नुसतं ऑन करायचं युट्यूब आणि ऐकायचंय काय. म्युझिक 2-3 म्युझिक देणार आहे मी तुम्हाला. ही 9 हर्ट्जची आहे. आता बघा, अजून
महत्वाचं सांगते इथे, ज्याला सगळं काही रियालिटी बनते. आपण मेंदूला काय टाकू रियालिटी, मेंदूला काय टाकू रियालिटी. मग हे म्युझिक लावायचं. 7 ते 14 हर्ट्ज मध्ये अल्फा फ्रिक्वेन्सी आहे, ही 9 हर्ट्ज आहे, म्हणजे ही अल्फा फ्रिक्वेन्सीच झाली. याने मेंदू गेला अल्फाला, तुमच्या अल्फा फ्रिक्वेन्सीला. आता आईने म्हणायचं काय टॉपरला किंवा आईला काही जॉब हवा, अरे काही मस्त कॉलेज मिळालं, दॅट बिकम्स रियालिटी. हे पॅरेंट्सचं काम आहे. हे तुमचं पण काम आहे. झोपताना मेंदूला या फ्रिक्वेन्सीत न्या अल्फामध्ये, आणि काहीही तुम्ही पेरा त्या मेंदूमध्ये. अल्फा फ्रिक्वेन्सी ब्रेनला जे काही तुम्ही टाकता, जे काही पेरता, ते उगून येतं, लगेच उगून येतं. हे सगळं सायन्स आहे. हे सगळं मी शिकवते क्लासमध्ये माझ्या मुलांना. माझ्या मुलांना मी ऍडिशनल सॅटर्डे संडे 1 महिना 2 महिने ट्रेनिंग घ्यायची. खूप हुशार हुशार मुलांना, ज्यांना स्वप्न रंगवायची आहेत, ज्यांना गोल सक्सेस करायचे, हे सगळं शिकून त्यांचे गोल्स अचीव व्हायचे. काही कॉलेजेसमध्ये मी ज्यावेळेला हे शिकायला जाते, प्रोफेशनल कॉलेजेसमध्ये, 1-2 दिवसात त्यांना प्रोजेक्ट्स मिळतात. त्यांना हवा तो प्रोजेक्ट मिळतो, हवं ते पॅकेज मिळतं, जॉब मिळतं. 1-2 दिवसातले इफेक्ट येते. ते टेक्निक पुढे घेणार आहे तुम्ही, ते सगळं तुमच्यावर आहे. तुम्ही मला किती ऍक्टिव्हनेस दाखवता, त्यावर हे टेक्निक मी तुम्हाला सांगणार आहे. तर ठीक आहे, चला, आज माझा घसाही आहे, आपण मेडिटेशन नंतर करू उद्या. तर तुम्हाला काही शंका असेल तर विचारा मला यावर, आणि मला ते तुमच्या अभ्यासाचे प्रॉब्लेम ग्रुपवर टाका, ठीक आहे. आता अजून एक मी थोडासा टास्क देते. ऍक्च्युली मला वेगळं बोलायचं होतं, पण मी वेगळंच बोलायला लागले. कारण जसं सिच्युएशन असते ना, तसं बोलावं लागतं. मला आज वेगळी सुरुवात करायची होती. मला अशी सुरुवात करायची होती की तुमची नावं तुम्ही इंट्रोड्यूस करायची. हे मी वेगळंच बोलले. मेंजा, रेश्मा. तर थांबा, तुमची नावं काय काय बघूयात आपण. तर हे तुम्हाला मी आता होमवर्क देते, उद्या आपण सुरू करू. क्रिश आहे, ईश्वरी आहे, मेंजा आहे, अनन्या आहे, प्रांजल आहे, तर तुम्ही राधा आहे. तर तुम्ही इंट्रोड्यूस करायचं मला उद्या, बरं का. मी आता तुम्हाला वेळ पण देते, म्हणजे छान होईल. तुम्ही इंट्रोड्यूस करायचं. आता मी मला कसं इंट्रोड्यूस करणार, मंगल माझं नाव आहे. तर माझी काय स्पेशालिटी आहे, मला माझं काय आहे, मी मॅजिकल आहे. तर मी म्हणणार मॅजिकल मंगल. समजा मी मॅग्निफिशंट आहे, बघता तुम्ही धट्टी कट्टी आहे, आवाडवी आहे, तर मॅग्निफिशंट मंगल. माझं ऍडजेक्टिव्ह मी शोधलं. मला काय आवडतं, तर मॅजिकल मंगल. मी मॅजिक क्रिएट करते मुलांनो. 25-25% मी एका सेमिस्टरला वाढवलेत मुलांचे, जे माझं मुलं हे टेक्निक अवलंबतात, स्टडी टेक्निक्स. 25% जम्स येते पर्सेंटेज मध्ये. तर मॅजिकल मंगल. तर तसं तुमची इंट्रोडक्शन तुम्ही द्यायची उद्या. समजा राधा, तू काय देशील राधा? राधा काय, रॅशनल राधा, तू कशी आहेस बघ हं. आईला नाही विचारायचं, आईकडे नाही बघायचं. तुझं ऍडजेक्टिव्ह तू आर मध्येच शोधायचं. राधाचा अर्थ काय आहे तो बघ फार तर, पण ते आरनीच सुरू करायचं. हे क्रिएशन्स आहेत बरं का, हे सुंदर क्रिएशन्स आहेत. तर मी रॅशनल, तुझ्याबद्दल मला जे माहिती आहे की तू वयापेक्षा छान विचारी मुलगी आहे, हुशार आहे, तर रॅशनल राधा. ठीक आहे, तत्वज्ञान किंवा विचार करते, किंवा काही वेगळं आहे तुझ्याजवळ, थिंकिंग वेगळं आहे, तर रॅशनल राधा. आता क्रिश गुबे, तू कसं इंट्रोडक्शन देशील बघ. आता काय करायचं, सृष्टी काळे, श्रीदूल, रिया, नीलकंठो. नीलकंठ तू कसं उदाहरण देशील, निळा निळा नीलकंठ, का शिवाची ताकद, नी 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 नीलकंठासारखी ताकद असणारा नीलकंठ. एन वरनं सुरू झालं पाहिजे. आणि उद्या समजा राधानी पहिली ओळख दिली, राधा म्हटली रॅशनल राधा, मी पहिल्यांदा ओळख दिली आहे मॅजिकल मंगल, मग राधानी ओळख द्यायची मॅजिकल मंगल, रॅशनल राधा. मग नीलकंठ आला तिसरा. उद्या तुम्हाला हे करायचं, लक्षात ठेवायचे. मेमोरायझेशन गेम तुम्हाला शिकवणार आहे. मेमोरायझेशन गेम म्हणजे अभ्यास कसा लक्षात ठेवायचा. मग मॅजिकल मंगल, रॅशनल राधा, नीला. आपण उदाहरणार्थ घेऊ, नीला नीला नीलकंठ. मग नीलकंठाने काय म्हणायचं, मॅग्निफिशंट मॅजिकल मंगल, रॅशनल राधा, नीला नीला नीलकंठ. मग मेंजानी काय म्हणायचं मला नाही माहिती अर्थ, बघा तुम्ही ठरवा. मग मेंजानी पहिले तिघांची नावं घ्यायची,
तिघांची आणि लिहायचं नाहीये बरं का, उद्या लिहायचं नाहीये. अजिबात लिहायचं नाही, चिटिंग नाही करायचं. तुम्हाला लक्षात ठेवायचं. मग मी तुम्हाला सांगणार की हे आठवणीत स्मरणशक्ती कशी टेक्निक करायचं. मग एक हिंट देऊन ठेवते. मग समजा तुम्हाला आलं आलं नाही, मग तुम्ही सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये तुमचं टाकायचं ऍडजेक्टिव्ह. मग राधाचं काय आहे, मेंजाचं काय आहे, क्रिशचं काय आहे, हे सगळं तुम्ही ऍडजेक्टिव्ह चॅट बॉक्स मध्ये टाकाल किंवा ग्रुपवर टाकणार. आता काय करायचं, अर्चना मॅडमनी तुम्हाला ड्रॉइंग शिकवलंय. आता ही सगळी मुलांची नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. आता तिथे तुमच्या पुढं असणार आहे की बाबा नीला नीला नीलकंठ, सृष्टीमय सृष्टी, काय आहे ते सगळं. शुभंकर, एक नाव मी इथे लिहिलं होतं, शुभंकर, शुभ करणारा शुभंकर. हे सगळं तुम्ही लिहा, आता लिहा. आता ड्रॉइंग मध्ये बसवायचं ते. ड्रॉइंग मध्ये कसं बसवणार, समजा राधा, मार्चना मॅडमनी कमान शिकवली आहे ना, सुंदर कमान, राधा. मग कमान, कमानीमध्ये राधा कृष्ण बसवा. छोटस काही पण, काही राधाकृष्ण काढत नाही बसायचं, पण कमान काढा. एक पुरुष एक स्त्री, राधा क्रिश, कृष्ण आपण असं लक्षात ठेवलं, कृष्णाचं क्रिश. मग राधाचं राधा, राधा कृष्ण. मग कमान काढली काल अर्चना मॅडमनी शिकवलेली, ते वापरायचं. आणि एका चित्रात तुम्ही ही सगळी नावं आणि ऍडजेक्टिव्ह बसवायचे बरं का मुलांनो. उद्या तुम्हाला हे काम आहे, पण उद्या तुम्हाला ऍडजेक्टिव्ह सेशन मध्येच कळतील. आणि मग चित्र काढून राईट ब्रेन कसा वापरायचं ते सगळं स्टोअर करायला. अरे पहिलं मॅजिकल मंगल कशी काय, मग मंगल, मंगलमय मंगल, मॅजिकल मंगल. मग एखादी जादूची कांडी धरा तिथे चित्रात. मग मॅजिकल मंगल, त्या जादूच्या कांडीला दुसरी इंट्रोडक्शन राधाने दिली आहे. त्या मॅजिकल कांडीला रॅशनल राधा, काहीतरी चित्र दाखवा, राधा विधा, कमान छोटीशी, राधा कृष्ण. सिक्वेन्स पण महत्वाचा आहे. हा सिक्वेन्स तुम्हाला लक्षात ठेवायचा, ऍडजेक्टिव्ह लक्षात ठेवायचे, आणि चित्र रूपात नाव आणि त्यांचे विशेषण लगे एक चित्र पाहिजे. आणि असे जर चित्र काढता आले ना मुलांना, की चॅप्टरच्या चॅप्टर एका पानात असतात वहीच्या. चॅप्टरच्या चॅप्टर एका पानात बसतात. खूप सुंदर टेक्निक आहेत. छोट्या तर आहेच, पण हायर लेवल पर्यंतही जाणार, आयुष्यात सुद्धा जाणार. कारण मी आता तुमच्या आयांना तेच सांगते, चित्र काढा, चित्र काढा. चित्रात स्वप्न रंगवा, फ्लॅट हॉल असा पाहिजे, स्टडी रूम अशी पाहिजे, आणि ही चित्र साकार झालेली आहेत. आपले टेक्निक अतिशय पॉवरफुल आहेत. ही चित्रे साकार होतात फ्लॅटची. जसं हवा तसं फ्लॅट. 20-20 वर्ष, एका मॅडमला 20 वर्ष मिळत नव्हता हवा तसा, पण आपल्याला जोडल्यावर लगेच 20 वर्षाच्या मेहनतीपेक्षा लगेच झाला इथे फ्लॅट. खूप मिरॅकल, मी म्हटलं ना मॅजिक. तुम्हाला आयुष्यात मॅजिक घडवणारे हे सगळे टेक्निक मी सांगणार आहे. त्यासाठी तुम्हाला थोडं थोडं काम करावं लागेल ना. तर हे चित्राबद्दल विचार करा. चला अर्चना मॅडम या, अर्चना मॅडम या. काही शंका असेल तर तुम्ही ग्रुपवर विचारू शकता. 1 मिनिट, मी स्पॉटलाइट देते. मॅडम